प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवले शहरातील नागड दरवाजा परिसरात पोलीस असल्याचा बनाव करून अंगावरील 3 तोळे सोने लुटल्याचा प्रकार घडल्याने अशा नकली पोलिसांपासून नागरिकांनी सावधान राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी केले आहे. आज दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास नागड दरवाजा रोडवर लॉन्ड्रीवर टोपी घेण्यासाठी आलेल्या संभाजी भास्करराव शिंदे वय अंदाजे 75 वर्ष राहणार येवला यांनी नकली पोलिसांनी अडवून पुढे परिसरात दंगल झाली आहे, अंगावर सोने ठेवू नका अन्यथा तुमची लूट होईल असे सांगत गळ्यातील 2.25 तोळ्याची चेन व 9 ग्रॅम वजनाची अंगठी रुमालात गुंडाळून खिशात ठेवा असे सांगत सोन्याच्या वस्तू घेऊन फरार झाले. संभाजी शिंदे यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून नकली पोलिसांचा शोध सुरू केलाय. भर दिवसा आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत 3 तोळे सोन्यावर डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. आता या नकली पोलिसांचा पोलिसांनी त्वरित शोध घ्यावा अशी मागणी शिंदे यांच्या कुटुंबियांनी केली आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयुब शाह, येवला. 4:30 वाजता इब्राहिमी याचं दुकान आहे ना, मिस्टरचं इब्राहिम. अच्छा. तर टोप्या आणायला मी आलो होतो. तिकडून गेल्यानंतर पुढं मला त्यांनी अडवलं. पत्ता विचारला नागडदोर ते इकडं तरी म्हटलं मी या भागातला नाही आहे. मी पाटीलवाड्यात राहतो, आमचं तिकडे घर आहे म्हटलं. तर त्याने मला उभं केलं. 2 वेळा मी निघालो, तो उभा करायचा, मी निघालो, तो उभा करायचा. असं करू मग मागून ते माझ्या काढून घेतलं. हे तुम्हाला घालता नाही यायचं म्हणे, पुढं साहेब आहे म्हणे, कुणी अडवी तुम्हाला अरेस्ट करेल म्हणे. बांधून घेतलं, माझं जवळ दिलं. तो गेला, मी पाहतो टाकून माझ्यावाला आहे का नाही पाहू. त्यात मला काही आणखी लागणार आणि काही नाही लागणार. मग मी थोडं नागरचा बाजूला चालत गेलो. त्याच्यानंतर मुलांना फोन केला, मी तिथं आलो. मग काय 4:45 झालं, 5 पावणे 5 झालं पुढे